नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थीचा शिष्यवृत्ती परीक्षा याचा अभ्यास करणार आहोत. त्यामधला आपला मराठीचा भाग आपण पाहणार आहोत. त्यातला शब्दकोडी 12वा चॅप्टर आहे शब्दकोडी. यावर माहिती मिळवूत आणि त्याच्यावरचे प्रश्न पाहू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर शब्दकोडी म्हणजे याच्यामध्ये काय केलं असतं, शब्द चौकटीमध्ये आपल्याला दिलेले असतात आणि रिकामे बॉक्स असतात. त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये शब्द टाकायचा आणि मग त्याचं शब्दकोडी ते पूर्ण करायचं आहे. तर इथे आपल्याला नमुना प्रश्न करून दाखवलेले आहेत. प्रश्न पहिला, पुढील चौकटीत रिकाम्या जागी कोणते अक्षर घेतल्यास तिन्ही शब्द अर्थपूर्ण होतील. म्हणजे तिन्ही ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एकच अक्षर यायला पाहिजे आणि मग त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. तर इथे काय दिले बघा, पहिला जो बॉक्स आहे उभ्या लाईनमध्ये पाहायचं का व, आणि इथे रिकामा बॉक्स आहे आ व, नंतर बा व. तर इथं काय आपल्याला एकच अक्षर सगळ्या ठिकाणी आपल्याला घेतलं तर अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. तर याचं उत्तर काय येते बघा, पर्याय क्रमांक 2 येते ळा. म्हणजे जर आपण इथं ळा हे अक्षर घेतलं तर कावळा, आवळा आणि बावळा अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार झाले. तर स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 मधील ळा अक्षरावरून कावळा, आवळा, बावळा असे सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून पर्याय 2 हे उत्तर. आता दुसरा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते अक्षर घेतल्यास सर्व शब्द अर्थपूर्ण होतील. आता इथे आपल्याला कोणतं एकच अक्षर घ्यायचं आहे, त्याच्यापासून आपल्याला हे चारही शब्द अर्थपूर्ण तयार होतील हे पाहायचं आहे. ठीक आहे. आता सा जर घेतला तर सान वठा, सारायण. तर सा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द होत नाहीत, म्हणून दुसरं घेऊन पाहायचं. पान वठा, पारायण, पायवाट आणि पावसाळा. तर हे चारही शब्द अर्थपूर्ण तयार झाले, म्हणून याचं उत्तर काय आहे बघा, स्पष्टीकरण. पा या अक्षरावरून पानवठा, पारायण, पायवाट, पावसाळा असे सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून पर्याय 2 हे उत्तर. ठीक आहे. 2 त्यांनी उदाहरण आपल्याला करून दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपण पाहू. प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता परीक्षेमध्ये आपल्याला असे 4 वर्तुळ दिलेले असतात प्रश्न क्रमांकासमोर, आणि त्यातला जे आपलं उत्तर आहे त्याला हे करायचं असतं, रंगवायचं असतं. ठीक आहे. पहिलं आहे बघा, सा र रिकामे जागा बाग, सार बाग. इथे कोणतं अक्षर येईल ते पाहायचे, मग अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पहिला पर्याय आहे ट, 2 स, 3 ग आणि 4 व. तर एक एक घेऊन पाहू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला डायरेक्ट जर येत असेल तर तुम्ही ते तसं सुद्धा करू शकता. सार पहिले घेऊन पाहिलं तर सारट बाग व्हायला, तर हे अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. दुसरं घेऊन बघू आपण, सारस. स इथे जर आपण लिहिलं तर सारस बाग, हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्या ह्या 2ला काय करायचं आहे, रंगवायचं आहे. ठीक आहे. काळ्या किंवा निळ्या पेननं तुम्ही परीक्षेमध्ये रंगवू शकता. दुसरा, शंख, शिम रिकामी जागा ले. आता हे शब्द सोपा आहे, बऱ्याच जणांना म्हटल्यानंतर लगेच कळून जाईल, किंवा आपण एक एक अक्षर घेऊन पाहायचं नेहमीसारखंच. तर पहिलं आहे प, प घेतला आपण, शंख शिंपले. ठीक आहे. अर्थपूर्ण शब्द तयार झाला, म्हणजे आपलं पहिलंच उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1. तिसरं प रिकामी जागा य, रिकामी जागा य न. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 अक्षर वेगवेगळे येणार. इथे 2-2चे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिलं दा सा, पहिल्या ठिकाणी दा घ्यायचं, दुसऱ्या ठिकाणी सा घ्यायचं. तर आपण ठेवून पाहू, प दा य सा न, हे अर्थपूर्ण शब्द नाही तयार होत. दुसरा प सा, सा घेतलं, य का न, पसाय कान, हे सुद्धा अर्थपूर्ण शब्द होत नाही. तिसरा प रा य मान, हा सुद्धा नाही होणार. चौथा प सा य द, इथं काय येणार आहे, दान, पसाय दान, हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. नंतर चौथा, म हा रिकामी जागा तर, रिकामी जागा
इथे सुद्धा आपल्याला 2 अक्षरं टाकायची आहेत. तर महा सा तर व येत आहे शेवटी, म्हणजे हे काय आहे, पर्याय हे चुकीचं आहे, हे येणार नाही. दुसरं महागतरण, हे सुद्धा अर्थपूर्ण शब्द होत नाही. तिसरा महावितरण, तर महावितरण, ठीक आहे, हे अर्थपूर्ण शब्द तयार झाला याच्यापासून, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 5वं वर्त रिकामी जागा न रिकामी जागा त्र. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल बऱ्याच जणांना, तरी पण आपण काय करायचं, एक एक ठेवून पाहायचं, म्हणजे व्यवस्थित अर्थ लागला पाहिजे त्याचा अर्थ. आणि वर्त मा न, आता इथे प येणार, पत्र, वर्तमान पत्र, म्हणजे याचं पहिलंच उत्तर आलं, वर्तमानपत्र म्हणजेच काय, आपला न्यूजपेपर. ठीक आहे. आता प्रश्न दुसरा दिलेला आहे, पुढील प्रत्येक शब्दकोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील ते शोधा व त्या गटाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता दुसऱ्यातलं पहिलं जे आहे आपल्या याच्यामध्ये काय दिलेले आहेत, शब्दकोडी जे दिले आहेत त्याच्या उभे मांडणी करून, म्हणजे उभ्या गटाचं आपल्याला पाहायचं आहे, अक्षरं टाकायची आहेत, एक एकने क्रमाने टाकायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला आहे सा रिकामी जागा र, सा, सगळीकडे सार 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 लिहिले, तर फक्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं अक्षर मधात टाकायचे. तर पहिलं घेऊन बघूत आपण, सा सर, सामर, साक्षर आणि सालर, हे होत नाही, ह्याच्यापासून पूर्ण अर्थ होत नाही आहेत बरोबर. दुसरं साक्षर, साखर, दुसऱ्यातलं घ्यायले मी एक एक अक्षर, सागर आणि सासर. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, कारण ह्याच्यामध्ये हे आपण एक एक अक्षर क्रमाने जर टाकले तर हे अर्थपूर्ण सगळे शब्द तयार झालेले आहेत. दुसरं, आता ह्या गटामध्ये आपल्याला काय टाकायचं बघा, मई, जई, टई. आता इथे काय येईल, पहिले समई येऊ शकतो, तर स कुठे आहे पहिले बघा, इथे आहे, इथे आहे, दोन्हीपैकी बघायचं आपल्याला, समई. दुसरं घेऊन बघूत आपण पर्याय, नंतर न जई, नंतर कटई. आता न जई हा अर्थपूर्ण शब्द नाही होत, म्हणून हा चौथा घेऊन बघूत आपण. ठीक आहे. तर समई, नंतर रजई आणि चटई, हे अर्थपूर्ण शब्द तयार झाले याच्यापासून, म्हणून हे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. तिसरा, याच्यात परी 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 दिलेलं आहे, शेवटी आपल्याला एक एक अक्षर टाकायचे. तर पहिलं टाकून पाहूत आपण सगळे हे अक्षर, परीक्षा, त्याच्यानंतर परिस, नंतर परिट आणि परिघ. ह्याच्यापासून हे चारही पण अर्थपूर्ण शब्द तयार झाले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 4 दन लिहिलेलं आहे, तर पहिले आपल्याला अक्षर टाकायचे आहेत. याचं पहिलं घेऊन बघूत वाटल्यास, सदन, कदन आणि वदन. आता वदन आणि सदन चांगले अर्थपूर्ण शब्द तयार होतात, पण कदन हा अर्थपूर्ण शब्द नाही, म्हणून हे पहिले पर्याय क्रमांक नाही. दुसरं वदन, नंतर रदन आणि गदन, हे 2 जे आहे त्याच्यापासून तयार व्हायले, हे अर्थपूर्ण शब्द नाही. तिसरं पाहूत आपण, तिसरा पर्याय मदन, वदन आणि सदन, हे अर्थपूर्ण तिन्ही पण शब्द तयार होतात त्याच्यापासून, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. तर प्रश्न तिसरा, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त मधातला एक अक्षर टाकायचं, ते उभा पण अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे आणि आडवासुद्धा तयार झाला पाहिजे. तर उभा शब्द व आडवा शब्द हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल, याच्यातलं कोणतं अक्षर आपण टाकलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पर्याय क्रमांक 1 न. आता न जर टाकून पाहिलं तर वा न सा, आ न सा, हे अर्थपूर्ण शब्द तयार झाले नाही. दुसरं टाकून बघू आपण, वा र सा, आ र सा, हे दोन्ही पण अर्थपूर्ण शब्द. आपण र जर टाकलं तर येत आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 र. दुसरं, विचार, कन्या, संगती. गोलात रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास चारही शब्द अर्थपूर्ण होतील. आता आपल्याला ह्या शब्दांच्या पहिले काय अक्षर लावलं
तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे पाहायचे. तर पहिलं जर आपण घेऊन पाहिलं दुविचार, दुकन्या, दुसंगती, जर लावलं ते अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. दुसरं पाहूत कुविचार, कुकन्या, कुसंगती. आता कुविचार असू शकतं पण कुकन्या नाही म्हणत, त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून हा दुसरा पण पर्याय नाही. तिसरा घेऊन पाहूत आपण सुविचार, सुकन्या आणि सुसंगती. हा हे तिन्ही पण अर्थपूर्ण शब्द तयार झाले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्यामध्ये उभे आणि आडवे आपल्याला शब्द तयार करायचे. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरावे म्हणजे उभा व आडवा शब्द अर्थपूर्ण होईल. आता इथे काय दिले बघा, रिकामी जागा आहे ल वड आणि इथे आहे उभा आहे ळ वीट. आता इथे काय यायला पाहिजे, तर पहिलं घेऊन पाहूत आपण पर्याय क्रमांक 1 कालवड आणि काळवीट. ठीक आहे, असे हे दोन्ही पण अर्थपूर्ण शब्द या पहिल्या पर्याय क्रमांकापासून झाले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर आता हा शेवटचा प्रश्न आहे चौथा. रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर आपल्याला काय करायचे, सा, घा, जा आणि आ याला आपल्याला यातलं कोणतं अक्षर निवडल्यानंतर हे पूर्ण शब्द चारही तयार होणार आहेत ते पाहायचे. ठीक आहे, आता पहिलं घेऊन पाहू साखर हा शब्द झाला. घाखर हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक 1 नसणार आहे. दुसरा घेऊन बघू सागर, घागर, त्याच्यानंतर जागर आणि आगर. हे काय आहे, चारी पण अर्थपूर्ण शब्द याच्यापासून तयार झाले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे हा आपण शब्दकोडी यावर सर्व माहिती पाहिली आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण स्कॉलरशिपचे, नवोदयचे सर्व व्हिडिओ बनवत असतो, सर्वांची माहिती देतो, व्यवस्थित प्रकारे समजावतो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.